हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघूयात रेस्टॉरंट स्टाईल घरच्या घरी मस्तपैकी व्हेज मंचुरियन कसं बनवायचं। त्याच्यासाठी आपल्याला 2 वाटी खिसलेला कोबी, कांदा, नंतर ढबू मिरची, 2 कट केलेल्या मिरच्या आणि कोबी असा कट केलेला पण आपल्याला हवा आहे। लिंबूची फोड हवी आहे। आपल्याला आधी मंचुरियन बॉल बनवण्यासाठी किसलेला कोबी घ्यायचा, त्याच्यामध्ये ज्या भाज्या वगैरे आहेत त्या छोट्या छोट्या कट केलेल्या त्या टाकायच्या त्याच्यामध्ये। नंतर काळी मिरी पावडर, आलं लसूण पेस्ट, तिखट ऑप्शनल आहे, तिखट तुम्हाला टाकायचं का नाही ते, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस, हे मिक्स करायचं। थोडंसं मीठ टाकायचं आणि आधी हलक्या हाताने ह्या सगळ्या भाज्या वगैरे आहेत त्या मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर 2 चमचे कॉर्न, 1 चमचा मैदा असं मिक्स करून छानपैकी बॅटर आपल्याला आहे ते बॉल्सचं बनवून घ्यायचं। जास्त पातळ होऊन द्यायचं नाही। जर त्यामध्ये तुम्हाला वाटलं की पीठ कमी पडलं तर परत सेम 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा मैदा असं मिक्स करून घ्यायचं बॅटर छानपैकी। तुम्हाला मी दाखवते पुढे बघा व्हिडिओमध्ये। अशी कन्सिस्टन्सी बनली पाहिजे मंचुरियन बॉल्ससाठी। ते झालं की हे मस्तपैकी एक साईडला कढई गरम करण्यासाठी ठेवायची, त्याच्यामध्ये तेल टाकायचं, डीप फ्राय करून घ्यायचं छानपैकी। मीडियम आच जे असते फ्लेमवरती मंचुरियन बॉल्स बनवून घ्या छानपैकी, ब्राऊन कलर झाला पाहिजे। जर तुम्ही जास्त हीटवरती केलं तर ते आतून कच्चे आणि बाहेरून करपल्यासारखे दिसतील, त्याच्यामुळे लो फ्लेमवरती बॉल्स बनवून घ्या। नंतर ते झाल्यावरती एक साईडला परत कढईत तेल घ्या, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट किंवा आलं लसणाचे बारीक बारीक चॉप केलेले तुकडे, हिरवी मिरची, ढबू मिरची, तुमच्याकडे ज्या काय अवेलेबल भाज्या आहेत त्या, सिमला मिर्च किंवा स्प्रिंग ऑनियन, नंतर गाजर, या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्यात मस्तपैकी त्यात टाका छानपैकी। त्या छानपैकी शिजल्या की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाका, मस्तपैकी छान परतून द्या। भाज्या वगैरे ज्या आहेत त्या शिजल्या पाहिजे, थोडंसं पाणी टाकून वाफवलं तरी चालेल। ते झाल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये व्हिनेगर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर व्हिनेगर 1 चमचा किंवा लिंबूची फोड असते ती टाकली तरी थोडासा आंबटपणा छानपैकी येईल। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा